जीवन जगणं ही एक कला असून ती कला जो हस्तगत करतो तो कलावंत हा जीवनविद्येचा एक सिद्धांत आपण या ठिकाणी प्रवचनाला घेतलाय आणि या संदर्भामध्ये आपण आतापर्यंत बरीच प्रवचने केली आणि ते सांगत असताना आम्ही असं सांगितलं की जीवनविद्येचं जर आपल्याला खरी ओळख व्हायला पाहिजे असेल किंवा समजायला पाहिजे असेल तर जीवनविद्येचं तत्वज्ञान समजायला पाहिजे. कुठल्याही याच्यामध्ये तत्वज्ञानाला हे महत्वाचं, विचार ज्याला आपण म्हणतो किंवा तत्वज्ञान ज्याला आपण म्हणतो, हे तत्वज्ञान हे महत्वाचं असतं. तत्वज्ञान ही बैठक असते आणि मग त्याच्यावर शास्त्र, त्याच्यावर मग कला, त्याच्यावर जीवनाची उभारणी आपल्याला करता येते. मार्क्सने जे तत्वज्ञान सांगितलं ते कॅपिटॉल नावाच्या एका ग्रंथामध्ये सांगितलं आणि हे जे तत्वज्ञान त्यांनी सांगितलं ते तत्वज्ञान त्यांनी जगापुढे मांडलं, पण त्याचा काहीच परिणाम झाला नाही तो हयात असताना. हे लक्षात घेण्यासारखं आहे. स्वतः मार्क्स हयात असताना मार्क्सच्या तत्वज्ञानाचा कोणीही दखल घेतली नाही. मार्क्सचं असं म्हणणं होतं की मी जी विचारसरणी मांडलेली आहे किंवा मी जे तत्वज्ञान मांडलेलं आहे त्या तत्वज्ञानाने खरी क्रांती, पहिली क्रांती इंग्लंडमध्ये होईल किंवा फ्रान्समध्ये होईल किंवा जर्मनीमध्ये होईल, पण ह्या तिन्ही देशामध्ये क्रांती झाली नाही. आणि क्रांती झाली ती रशियामध्ये क्रांती झाली. हे आपण एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. तेव्हा मार्क्सचं हे जे तत्वज्ञान मार्क्सच्या काळामध्ये त्याची कोणी दखल सुद्धा घेतली नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण जीवनविद्येचं मात्र तसं नाही. जीवनविद्येचे जे तत्वज्ञान जे आहे ते माझ्या हयातीत थोडीफार दखल लोकांनी घेतलेली आहे. थोडीफार म्हणतो, जास्त नाही. कारण थोडीफार म्हणण्याचं कारण त्याचा प्रचार जेवढा व्हायला पाहिजे होता तितका झाला नाही. ही मोठी खेदाची गोष्ट आहे. मला पुन्हा वाईट वाटतं या गोष्टीचं. मी ज्यावेळेला विचार करतो वास्तविक जीवनविद्येमध्ये ते बसत नाही. पुन्हा त्या गोष्टीचं वाईट वाटून घेणं, कारण ते निगेटिव्ह थिंकिंग मध्ये येतं. पण तरी सुद्धा आणि मला पुष्कळ मधून वाईट वाटतं की या तत्वज्ञानाचा जो प्रचार आणि प्रसार व्हायला पाहिजे होता तितका तो झाला नाही. पण आता गेलं ते गेलं, पण ह्यापुढे तरी तो प्रसार व्हायला पाहिजे. हा प्रसार व्हायला पाहिजे याचा अर्थ असा की तो तिन्ही स्तरावर व्हायला पाहिजे. तळाचा जो वर्ग आहे तो वर्ग, तळागाळ म्हणतो की नाही आपण, तो तळागाळाचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये प्रसार व्हायला पाहिजे. कारण त्यांना सर्वात जास्त गरज, जीवनविद्येच्या तत्वज्ञानाची खरी गरज त्यांनाच आहे. पण तुम्ही म्हणा श्रीमंतांना नाही का? त्यांना पण आहे. मग तुम्ही म्हणा मग प्रथम त्यांचा तुम्ही उल्लेख का करता? त्याचं कारण आहे. श्रीमंतांच्या बाबतीमध्ये काय आहे की त्यांच्याकडे निदान पैसा तरी असतो, त्यामुळे पैशामुळे पुष्कळ गोष्टी त्यांना सुसह्य करता येतात. पण जे गरीब असतात, जे दरिद्री असतात, त्यांच्याजवळ पैसा पण नसतो आणि काहीच नसतं आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांना त्यांचं जीवन सुखकर करता येत नाही. अत्यंत हाल अपेष्टेमध्ये त्यांचं जीवन जातं. मुळात पैसे नाही म्हणून दारिद्र्य ही गोष्ट अशी आहे की दारिद्र्यामुळे आणखीन भांडणतंडे बकडे अधिक होतात. आता तुम्ही जर बघितलं नळावरची भांडणं, हे अगदी म्हणजे नेहमीचाच विषय झालेला आहे नळावरची भांडणं. कारण का तो एक दारिद्र्याचाच प्रकार आहे नळावरची भांडणं. तेव्हा चाळीमध्ये भांडणं होतात, नळावर भांडणं होतात, घराघरात भांडणं होतात गरीब लोकांची. त्याचं मुख्य कारण की दारिद्र्य कारण. म्हणून दारिद्र्य एक मोठा शाप आहे, हे आपण लक्षात ठेवलं. पण दारिद्र्य हा जरी शाप असला तरी दारिद्र्यामध्ये सुद्धा माणसाला सुखी जीवन जगता येणं शक्य आहे जर त्याच्याजवळ शहाणपण असेल तर. हे मला सांगायचं. दारिद्र्य हे वाईटच, त्याचं कोणी तरफदारी करू शकत नाही आणि कोणी करणारही नाही, आणि केली तर तो नीच मनुष्य असं समजण्यात यावं. पण दारिद्र्य असून सुद्धा कित्येक गोष्टी अशा असतात, जर शहाणपण असेल तर मनुष्य त्याच्यातूनही तो मार्ग काढू शकतो. आज अशी गंमत झालेली आहे की दरिद्री माणसं जी आहेत ती दारूच्या आहारी गेलेली आहे. गर्द, तंबाखू, नाना तऱ्हेची जी व्यसनं ज्याला आपण म्हणतो त्याच्या आहारी हा दरिद्री वर्ग किंवा गरीब वर्ग ज्याला आपण म्हणतो तो गेलेला सापडतो. की 10 तारीख पर्यंत, 10 तारीख एकदा आली की पहिल्या 5-6 दिवसातच, म्हणजे 5-6 दिवस जास्तच म्हणावं लागतं, कळलं की नाही, की पगाराचा दिवसेच मुळे लोक दारू पिऊन पडलेले आढळतात. तर सांगायचा मुद्दा असा
की दारिद्र्य हा तर आहेच, पण शहाणपणाचा अभाव, त्याच्यामुळे सुद्धा दरिद्री माणसं जी असतात त्यांना आपलं जीवन सुखकर करता येत नाही. जर जीवन विद्येचा स्वीकार त्यांनी केला तर त्यांची व्यसनं सुटतील. आज आमच्या मंडळामध्ये असे लोक आहेत की दारूची व्यसनं सोडली, तंबाखू सोडला, मंडळी चांगले जीवन जगू लागलेली आहे, आज ती सुखी झालेली आहेत, इतरांना सुखी करतायत. हे आपण डोळ्याने पाहतो. हे कशाचा परिणाम? जीवन विद्येचा. जीवन विद्येचा एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की गरीब मनुष्य जो आहे त्या गरीब माणसाला जीवन विद्येचा स्वीकार करून आपलं जीवन त्याला सुखी करता येणं शक्य आहे. 100% शक्य आहे. कारण सुखी होण्यासाठी गडगंज पैसा लागतो ही गोष्ट खोटी आहे. सुखी होण्यासाठी गडगंज पैसा लागत नाही. 2 वेळा जेवायला जर मिळालं, अंगावर घालायला कपडे मिळाले आणि राहायला कुठेतरी जागा मिळाली, तो मनुष्य सुखी असू शकतो. आता गरजा वाढलेल्या आहेत स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग या नावाखाली, आणि इतक्या गरजा वाढलेल्या आहेत की विचारून सोय नाही. की गरीब मनुष्य सुद्धा कर्ज काढतो आणि टीव्ही घेतो, कर्ज काढतो, स्टिरिओ घेतो, व्हिडिओ घेतो. तेव्हा ह्या ज्या गरजा वाढलेल्या आहेत, अनाठाई गरजा आहेत. ह्या गरजा आहेत त्या अनाठाई गरजा आहेत की एका घरामध्ये जर टीव्ही असेल तर शेजारच्या घरामध्ये टीव्ही असण्याची गरजच काय? ते एकत्र येऊन त्यांनी जर बघितलं तर काय बिघडलं? पण नाही, माझ्या घरात टीव्ही पाहिजे, लोकांनी माझ्या घरात येऊन टीव्ही बघा, हा अहंकार. कळलं की नाही? तेव्हा ह्याच्यामुळे होतं काय, आणि हा अहंकार पुरुषापेक्षा बायकांना जास्त असतो. कळलं की नाही? पुरुषापेक्षा बायकांना हा अहंकार अधिक असतो. आणि मग बिचाऱ्या पुरुष हे आधी बिचारेच झालेले आहे. तेव्हा मुद्दा असा की हा जो एक अहंकार, त्या अहंकारापोटी व्यसनाधीन होऊन या सगळ्या गोष्टीमुळे गरीब मनुष्य अधिक गरीब होतो, तो अधिक दरिद्री होतो, तो अधिक भांडखोर होतो, त्याच्यातून अधिक दुःखाला तो सामोरा जातो. म्हणून जीवन विद्येचा स्वीकार जर केला तर गरीब मनुष्य सुखी होऊ शकतो. आतापर्यंत सुखी झालेले आहे हे आम्हाला सांगितलं. बरं, जीवन विद्येची गरज श्रीमंतांना आहे, कारण शेवटी मनशांती ज्याला आपण म्हणतो, ती मनशांती हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. जगामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पीस ऑफ माइंड. ज्याला मनशांती आहे त्याला आरोग्य आहे, त्याला सुख आहे, शांती आहे, समाधान आहे, सगळं असतं. पण श्रीमंत माणसाकडे पैसा जरी भरपूर असला तरी शहाणपण असतं असं समजण्याचं कारण नाही, किंबहुना नसतं. म्हणजे दरिद्री लोकांकडेही नसतं आणि श्रीमंतांकडे सुद्धा शहाणपण नसतं. म्हणून श्रीमंत सुद्धा दुःखी आणि गरीब माणसंही दुःखी असं आपल्याला आढळतं. मग मध्यम वर्गाचं काय? मध्यम वर्ग म्हणजे काय बघायला लागतो, धड ना इथे धड ना तिथे. कळलं की नाही? हा जो मध्यम वर्ग जो आहे तो धड ना इथे धड ना तिथे, थोडं इकडचं थोडं तिकडचं असं तो घेण्याचा प्रयत्न करतो. श्रीमंतांची जी काय जी संस्कृती असते ती हळूहळू तो स्वीकारायला लागतो. म्हणजे काय? पार्टी, ओली पार्टी. कळलं की नाही? ओली पार्टी म्हणजे कळलं असेल तुम्हाला. तेव्हा आता काय नाही, कोणाला प्रमोशन मिळालं, ओली पार्टी पाहिजे, हे श्रीमंतांचं त्यांनी घेतलेले उसनवारी. अशा तऱ्हेने ते श्रीमंतांकडनं काही त्यांचे दोष घेतात, गुण काहीच घेत नाहीत. आणि खाली जे दरिद्री वर्ग जो आहे त्यांच्याकडूनही दोष घेतात, गुण काही घेत नाहीत. आणि याचा परिणाम असा होतो की मध्यम वर्ग सुद्धा हा दुःखीच असतो, कारण शहाणपणाचा अभाव. म्हणून शहाणपणाचा अभाव सर्वच ठिकाणी असतो. मग तो मध्यम वर्ग असू दे, खालचा वर्ग असू दे, किंवा श्रीमंतांचा वर्ग असू दे, सर्व ठिकाणी शहाणपणाचा अभाव असतो. आणि म्हणून शहाणपणाचा अभाव हे एकमेव कारण सर्व दुःखाला, असा जीवन विद्येचा सिद्धांत आहे. एकमेव कारण म्हटलेलं आहे. कारण शहाणपण जर आलं ना तर बाकीच्या सर्व गोष्टी त्याच्याबरोबर आपोआप येतात. अशी एक म्हण आहे की धनवान माणसाला सगळे गुण येऊन चिकटतात, असलेले नसलेले. पण ते सगळं खोटं असतं, ते त्यालाही माहीत असतं आणि लोकांनाही माहीत असतं. कळलं की नाही? पण शहाणपण ज्याला आपण म्हणतो त्या शहाणपणाच्या ठिकाणी सर्व चांगलं चांगलं येऊन चिकटतं, हे मात्र खरं. म्हणून शहाणपण तेथे नारायण, शहाणपण तेथे समाधान, शहाणपण तेथे सुख, शहाणपण तेथे शांती, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. म्हणून घरामध्ये जर 10 माणसं असतील आणि ती शहाणी असतील तर ती 10ही माणसं सुखी राहतील. पण घरामध्ये 10 माणसं असतील आणि ती जर मूर्ख असतील, शहाणपणाचा अभाव त्यांच्या ठिकाणी असेल, तर भांडणाचा कल्लोळ, भांडणाचा सुकाळ असं आपल्याला दिसतं. आमच्या तिकडे आम्ही राहतो ना, आमच्या समोरच एक
घर आहे. वास्तविक तो स्वतः संबंध त्याची 3 मजल्याची इमारत त्याची स्वतःची आहे. लक्षात घ्या. असं असून सुद्धा घरात दररोज भांडण, पुन्हा सकाळ संध्याकाळ, म्हणजे बुवा संध्याकाळी भांडण असं नाही, सकाळी पण भांडणं, संध्याकाळी पण भांडणं, रात्री पण भांडणं, अशा तऱ्हेने चाललेलं असतं. हे कशाचं लक्षण आहे? याचं एकच लक्षण आहे, ती घरामध्ये मंडळी आहे ते शहाणपणाचा अभाव आहे. हे एकच लक्षण तिकडे असतं. म्हणून शहाणपण ही गोष्ट जी आहे, ही गोष्ट अत्यंत महत्वाची. जीवन विद्येने सांगितलेलं आहे शहाणपण हे अत्यंत महत्वाचं. पण हे शहाणपण बाजारात विकत मिळत नाही, उसनवारी त्याची करता येत नाही, चोरता येत नाही. बाकीच्या गोष्टी चोरता येतील, पैसा बिसा, पण शहाणपण चोरणार कसं? तर शहाणपण चोरता येत नाही, विकत घेता येत नाही, उसनवारी करता येत नाही, कर्जाऊ घेता येत नाही. अशी परिस्थिती असल्यामुळे हे शहाणपण मिळवायचं कसं, हा एक प्रश्न मोठा निर्माण होतो. बरं, तुम्ही म्हणा शाळा कॉलेजातून तरी मिळेल का? मुळीच नाही. शाळा कॉलेजमध्ये हे शहाणपण मिळत नाही. बरं, समाज सुधारक म्हणून ज्या काही संस्था आहेत तिकडे पण नाही. राजकारणामध्ये तर काय बघायलाच नको. मग हे मिळतं कुठे? हे मिळण्याचं ठिकाण फक्त एकच, नाम संप्रदाय मंडळ. अन्य कुठेही हे मिळणार नाही तुम्हाला, हे लक्षात ठेवा. नाम संप्रदाय मंडळामध्येच हे शहाणपण मिळेल आणि मिळतं. आणि म्हणून जीवन विद्येचं हे जे तत्वज्ञान जे आहे, या तत्वज्ञानाचा पाया परमेश्वर आहे. हे मी सांगितलं की परमेश्वर हा जीवन विद्येचा शास्त्राचा पाया आहे. परमेश्वर हे प्रकरण एकदा नीट समजलं की मग पुढला सगळा मार्ग आपोआप व्यवस्थित सुकर होत. आज काय गंमत झालेली आहे, जगामध्ये धर्म पुष्कळ आहे. प्रत्येक धर्मामध्ये परमेश्वराबद्दल, देवाबद्दल काही ना काहीतरी कल्पना, संकल्पना असते. आणि ही संकल्पना जर आपण बघितली प्रत्येक धर्माची, तर निन्या धर्मामध्ये संकल्पना निर्णय आहे. उदाहरण आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर मूर्ती म्हणजे परमेश्वर असं आपण समजतो, मूर्ती म्हणजे देव असं आपण समजतो, किंवा एखादा अवतार असं आपण म्हणतो. मग राम अवतार, कृष्ण अवतार असे जे अवतार आपण असं म्हणतो, मग संतांचे अवतार असे आपण म्हणतो. हे सगळे अवतार असं आपण म्हणतो. तेव्हा परमेश्वराबद्दल आपली अशी कल्पना आहे की परमेश्वर अवतार घेतो. परमेश्वर, काही धर्मामध्ये अशी कल्पना आहे की परमेश्वर लोकांचं पापक्षालन करण्यासाठी प्रेषित पाठवतो, म्हणजे आपला रिप्रेझेंटेटिव्ह, प्रतिनिधी. कळलं की नाही? काही लोकांची अशी कल्पना आहे की परमेश्वर देवदूत पाठवतो आणि धर्मस्थापनेची आणि ऑर्डर देतो. तर सांगायचा मुद्दा असा की हिंदू धर्मामध्ये मूर्तीपूजा वगैरे आहे, अवताराची कल्पना आहे, त्यांच्या धर्मामध्ये त्या कल्पना आहेत. अशा तऱ्हेने आपण जर पाहिलं तर परमेश्वराबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या निन्या धर्मामध्ये निन्या तऱ्हेच्या आहेत. जीवन विद्येने परमेश्वर ही जी संकल्पना आहे ती वेगळ्याच तऱ्हेने मांडलेली. म्हणून जीवन विद्येचं एकदा तुम्हाला परमेश्वर म्हणजे काय नीट समजला ना, की पहिले म्हणजे तुमच्या सगळ्या अंधश्रद्धा नाहीशा होत. सगळ्या अंधश्रद्धा नाहीशा होत. एक, काय करायचं नेमकं ते आपल्याला कळेल, कसं करायचं ते कळेल, का करायचं ते कळेल, केव्हा करायचं ते कळेल, आणि हे केल्याने आपल्याला फायदा कसा होईल ते कळेल. आणि म्हणून याच्यासाठी परमेश्वर ही जी संकल्पना आहे, याच्यावर मी खूप प्रवचनं केली, इथे सुद्धा केलेली आहे, बरीच केलेली आहे. की पहिला मी सांगितलं की परमेश्वर जो आहे तो इन्फिनिट आहे, अनंत आहे, मी सांगितलं. तसं दुसरं मी सांगितलं की हा जो परमेश्वर आहे हा काही निर्माण करीत नाही, तर त्याच्याकडून निर्माण होतं. हा एक फार महत्वाचा सिद्धांत आहे. आपण लक्षात घ्यायचं की तो काही करत नाही. नाही तर आज आमची अवस्था अशी झालेली आहे की आम्हाला असं वाटतं परमेश्वरनी हे निर्माण केलं असं, तर आपल्या लोकांना वाटतं, सर्वांना वाटतं, जगातल्या सर्व धर्मांना असं वाटतं की निर्माण केलं म्हणून. जीवन विद्या सांगते परमेश्वराने विश्व निर्माण केलं नाही, त्याच्याकडून ते निर्माण झालं. झालं आणि करणं याच्यामध्ये फरक जो आहे तो जमीन आणि आसमान इतका आहे, हे आपण लक्षात घ्या. जमीन आणि आसमान याच्या इतका तो फरक आहे. आणि एकदा ही गोष्ट आपल्या ध्यानामध्ये आली की ते झालं, याचा अर्थ असा होता की झालं म्हटल्यानंतर तिथे निन्यातरीच्या गोष्टी आल्या, केल्या नाही. म्हणून डास आहेत, झुरळ आहे, ढेकूण आहे, पिसवा आहे, माशा आहेत, मासे आहेत, माणसं आहेत, वाघ आहेत, जनावर आहेत, पशु पक्षी
कितीतरी आहे. आणि जंतू जे डोळ्याला दिसत नाही असे तर अगणित आहे. अगणित म्हणजे एवढा जर मी धरला ना तर ह्या इथपासून इथपर्यंत याच्यामध्ये अगणित जंतू आहेत. अगणित. कळलं की नाही? एक ग्लास जर पाण्याचा असेल आणि मायक्रोस्कोप लावला तर तुम्हाला अगणित जंतू त्याच्यामध्ये सापडतात. मी काय सांगतोय की हे सगळं जे आहे निर्माण झालं, तो काही निर्माण करत बसला नाही. अहो ही एक पेटी जर निर्माण करायची, हार्मोनियम म्हणतोय आता, ही जर हार्मोनियम तयार करायची असेल तर किती त्याच्या ठिकाणी वेळ खर्च करायला पाहिजे. कारण ही निर्माण करायचंय. कोणीतरी तो 4 पट्ट्या घेतो, हे करतो ते करतो, जुळवतो आणि निर्माण करतो. कितीतरी वेळ त्याला, किती कष्ट, त्रास आणि बुद्धीचा वापर, कौशल्याचा वापर. पण कावळा तयार होतो, माणूस तयार होतो, चिमणी तयार होते, हे सगळं तयार होतं. तिकडे तयार करणारा दिसत नाही. हार्मोनियम तयार करणारा दिसतो, ठाकठूक ठाकठूक करताना दिसतो आपल्याला. तो हार्मोनियम तयार करणारा दिसतो आपल्याला. पण ज्याने कावळा निर्माण केला, मयूर निर्माण केला, पोपट निर्माण केला, माणूस निर्माण केला, ज्याने निर्माण केला किंवा ज्याच्याकडून निर्माण झालं, केला हा शब्द चुकीचा आहे पण बोलताना आता तो स्लिप ऑफ टंग म्हणून होत, तेव्हा त्याच्याकडून जे निर्माण झालं तो तुमच्या डोळ्यात दिसतो नाही. त्याची इन्स्ट्रुमेंट्स नाही, अवजार नाही, उपचार नाही, इन्स्ट्रुमेंट नाही, काही नाही, तो स्वतः. पण निर्माण झालेलं मात्र दिसतंय. कावळा दिसतोय, चिमणी दिसते, वाघ दिसतोय, सिंह दिसतोय, सगळं दिसतंय. अनंत. अनंत हा शब्द किती सुंदर आहे. अनंत रूपे, अनंत वेश. त्याची रूप अनंत, वेश अनंत, आकार अनंत. हे सगळं जर पाहिलं, हे नुसतं झालं चरबद्दल. अचर जर आपण घेतलं तर काय बघायलाच नको. हे जे अचर जे आहे, डोंगर काय, समुद्र काय, नंतर पर्वत काय, त्यानंतर फळं आपण जे म्हणतो, ही फळं निन्या तऱ्हेची फळं, आंबा काय, पेरू काय, फणस काय, गेलेत खायला कोकणात. म्हणून आज लोक कमी आहेत. लोक गेले तिकडे आंबा, पेरू, फणस खायला. माझी आठवण करतात की नाही कोण असो. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की आपण एकदा बाजारात जर गेलो ना तर बाजारामध्ये आपलं काय होतं, आपण बाजारामध्ये जाताना गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे. तसं आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा आपण गुंतलेलो असतो. कशा? संसारात. कळलं की नाही? बायकोने काय सांगितलं होतं ते पुन्हा पुन्हा आठवतो. तर घरी गेल्यानंतर बायको चिडणार, आम्ही सांगितलं आणायला, आणलं नाही. तेव्हा तो विचार करतो, बायकोने काय काय सांगितलं होतं. बायकोने सांगितलं होतं फणस आणायला, बायकोने सांगितलं होतं पालकची भाजी आणायला, तिने सांगितलं होतं अमुक आणायचं, अमुक आणायची, डाळ, हे ह्याच्यामध्ये तो गुंतलेला असतो. त्यामुळे तो काय घ्यायचं इथे त्याचं लक्ष असतं, पण काय आहे तिथे त्याचं लक्षच जात नाही. तुम्ही जर गेलात ना बाजारामध्ये तर जरा काही घ्यायचं नाही असं ठरून बाजारात जा. एकदा गंमत म्हणून. कळलं की नाही? काही घ्यायचं नाही. कळलं की नाही? आणि बाजारात जायचं आणि बाजारामध्ये काय काय आहे ते बघा आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल. काही निर्मिती आहे तिकडे. भोपळा काय, त्या भोपळ्याचा आकारच काय वेगळा. नंतर पोपई, तिचा आकार वेगळा, तिचा रंग वेगळा, भोपळ्याचा रंग वेगळा. सीताफळ काय, रामफळ काय, पेरू काय, फणस काय, निन्या भाज्या काय, हे जे आपण पाहतो तेव्हा कोणी याला हात सुद्धा लावलेला नाही आणि हे निर्माण झालं. हात न लावता हे सगळं निर्माण झालं, आपोआप निर्माण झालं. ही कला त्या परमेश्वराची. आपण लक्षात ठेवायचं, त्या परमेश्वराकडून हे सगळं निर्माण झालं. मग ह्याच्यामध्ये चांगलं आहे, वाईट आहे. ह्याच्यामध्ये चांगलं आहे, वाईट आहे. हे निसर्गाच्या नियमाप्रमाणे सगळं चालतं. पुन्हा हे चालतं सुद्धा निसर्गाच्या नियमाप्रमाणे. तेव्हा हे सगळ्या गोष्टी आपण जर नीट लक्षामध्ये जर घेतल्या तर आपल्याला असं दिसून येईल की जगामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही आहे. आता डास आणि ढेकूळ कोणाला पाहिजे हो? तर आपण तो बाबा देवाजवळ नेहमी म्हणतो, देवा हे डास निर्माण केले नसते तर काय झालं असतं, तुझं काही नुकसान होणार होतं का? मग आम्हाला चावण्यासाठी त्याची निर्मिती कशाला, असा प्रश्न निर्माण होईल. पण तुम्ही डासांना जर विचारलं तर ते डास म्हटलेल्या माणसानं कशाला निर्माण केलं, मला मारायला? तर तुम्ही काय करता, झोपेत सुद्धा असं करता आणि डास मारता. मग डास देवाजवळ काय तक्रार करेल, या माणसानं कशाला निर्माण केलंय, मला मारण्यासाठी यानं तू निर्माण केलंय का? ते डास तुमची तक्रार करते.
तुमच्या विरुद्ध आहे. तुम्ही देवाजवळ तक्रार करता ते चावतात म्हणून, आणि ते तक्रार करतील तुम्ही मारतात म्हणून. तेव्हा सांगायचा मुद्दा असा, तुम्ही परमेश्वराला जाऊन जर विचारलत ना, तर तो सांगेल मी याच्यातलं काहीही केलेलं नाही. ते ढेकूळ निर्माण झाले, डास निर्माण झाले, तू निर्माण झाला, तू जसा निर्माण झाला तसे ते निर्माण झाले. कळलं की नाही? तू जसा निर्माण झाला तसे ते निर्माण झाले. आणि अशा तऱ्हेने सगळी जी निर्मिती जी आहे ही त्याच्याकडून झाली, त्याने केली नाही. हे आपण लक्षात ठेवलं की बऱ्याच आपल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या आपल्या मोकळ्या होतात. मग आपण म्हणतो देवाने हे कशाला निर्माण केलं, देवाने ते निर्माण, हे प्रश्नच निर्माण होत नाही. हे निर्माण होत, हे असंच आहे असं. आता ह्याच्यातून मार्ग काढ. म्हणून जीवनविद्या काय सांगते, वस्तुस्थितीचा स्वीकार करून तिला सुरेख आकार देण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असं आहे. आता ह्याच्यातून मार्ग काढायचा. डास आहेत, मग आता काय करायचं, फ्लिट मार आणि मोकळा हो. एक दिवस मला म्हणाले, का म्हणाले महाराज धुरानं मारणं बरोबर आहे का, डास मारणं बरोबर आहे का? मग हे ते सांगतात अहिंसा केलं पाहिजे, अहिंसा मारणं बिरणं बरोबर नाही वगैरे. मी त्याला सांगितलं, तुला डास मारायचे नाहीत का, खरं सांग मनात. तो म्हणाला मारायचे नाही कसे, मला चावतात. मग मला कशाला विचारलंस? मग तू मला का विचारतोस? तुला जर डास मारायचे नसतील तर मारू नकोस. मला येऊन कशाला विचारतोस? झुरळ मारायचं नाही ना, मारू नकोस. पण काय नाही, वामनरावने सांगितलं म्हणजे सँक्शन मिळालं ना. तर सांगायचा मुद्दा असा की झुरळांना जर तुम्हाला जिवंत ठेवायचं असेल तर ठेवा, तुम्ही मारा. डासांना जिवंत ठेवायचं तर तुम्ही मारा. कळलं की नाही? तेव्हा गंमत अशी असते की शेवटी हे जे डास आहेत, हे जे ढेकूण वगैरे जे आहे, यांना तुम्ही जर जगवण्याचा जर प्रयत्न केला तर तुम्हाला मारायला पाहिजे किंवा तुम्हाला रोगी व्हायला पाहिजे, दुसरं काय नाही. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी निर्मिती झालेली आहे, ह्या निर्मितीमध्ये हे असं का तसं का म्हणून परमेश्वराला विचारू नका आणि कोणालाच विचारू नका. हे आहे असं आहे. अहो, झाडं सुद्धा किती निम्या प्रकारची झाडं आहेत. आपण जी झाडं पाहतो ना, फळं बिळं मी आता सांगितली, पण अशी निम्या तऱ्हेची झाडं आहेत जगामध्ये, विचित्र, की त्या झाडाच्या जवळून जर तुम्ही गेलात ना तर ते झाड तुम्हाला असं आपल्या जवळ खेचतं आणि तुम्हाला ठार करतं. अशी झाडं आहेत. मला वाटतं तुम्ही कधी ऐकलं पण नसेल असं झाड आहे म्हणून. मला नक्की माहिती आहे, तुम्ही ऐकलं पण नसेल, पण अशी झाडं आहेत की त्या झाडाच्या तुम्ही जवळून जर गेला तर झाड तुम्हाला, पण आपल्या हिंदुस्थानात नाही, आपलं सुदैव आहे. आपलं सुदैव एवढं की ती झाडं हिंदुस्थानात नाही. ते पण अशी झाडं आहेत की ती झाडं आपल्याला असं ओढून घेतात आणि आपल्याला मारतात. काय नाना तऱ्हेची निर्मिती आहे त्यामध्ये. हे का केलं, कोणी केलं, मग कोणाला जाऊन विचारणार? तुम्ही विचारणार कोणाला? परमेश्वराला? तो तर दिसत पण नाही. कळलं की नाही? आणि तुम्ही जर त्याला विचारलं, हे तुम्ही काय केलं, तो म्हणून मी काही केलेलं नाही, हे निर्माण झालं. ही गोष्ट जर लक्षात घेतली तर वस्तुस्थितीचा स्वीकार करा पहिला. जगामध्ये सज्जन आहेत, दुर्जन आहेत, चांगले आहेत, वाईट आहेत, बरे आहेत, बुरे आहेत, सगळे प्रकारचे लोक आहेत. कळलं की नाही? मग आता ह्याच्यातून मार्ग कसा काढायचा हा एक प्रश्न निर्माण. ह्याच्यासाठी जीवनविद्या सांगते, प्रत्येकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला. प्रत्येकाकडे पाहण्याचा तुमचा जो दृष्टिकोन आहे ना, तुमचा दृष्टिकोन बदलला की ते बदलतात. लक्षात म्हणजे या बाबतीमध्ये जेम्स ॲलन नावाचा जो फिलॉसॉफर, त्यांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. तो असं म्हणतो, ॲज यू ऑल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स अँड अदर पीपल विल ऑल्टर टुवर्ड्स यू. द डिव्हिनिटी दॅट शेप्स युअर एंड इज इन युअर ओन सेल्फ. All that you achieve is the direct result of your own thoughts. आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा, की तुमची पाहण्याची जी दृष्टी किंवा दृष्टिकोन जो आहे, तो तुमची वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन, माणसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदललात की ते आपोआप बदलतात. ते आपोआप बदलतात. म्हणून आपण पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलला पाहिजे. जगामध्ये माणसं निम्या प्रकारची असतात. कोण चांगले असतात, कोण वाईट असतात, कोणाकडे हा दोष असतो, कोणामध्ये तो दोष असतो. आपण ते दोषच पाहत राहणार का? हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे
की आपण हा दोषच परत परत पाहत राहणार का, हा प्रश्न. मग आपल्याला ह्याच्यातून जर मार्ग काढायचा असेल तर दोषाकडे दुर्लक्ष करायचं आणि गुण आहे त्याच्याकडे लक्ष ठेवायचं की आपण सुखी होतो. आपल्याला जर सुखी व्हायचं असेल ना तर आपल्याला राजवंश व्हायला पाहिजे, डोमकावळा होऊन चालायचं नाही. डोमकावळा कसा असतो, तो फक्त त्याची नजर घाणीवरच असते, चांगल्याकडे त्याचं लक्षच जात नाही. आणि राजहंस जो असतो ना तो काय करतो, दूध आणि पाणी याच्यामधलं पाणी बाजूला काढतो, दूध घेतो. म्हणून याला हंस म्हणतात. हंस क्षीर न्याय असं जे म्हणतात ना, की हंस जो असतो राजहंस किंवा हंस हा पाणी बाजूला काढतो आणि दूध घेतो. डोमकावळ्याला ते करता येत नाही. म्हणून तसं माणसामध्ये जे डोमकावळे असतात त्यांचं लक्ष दोषावर असतं आणि जे राजहंस असतात त्यांचं लक्ष गुणावर असतं. म्हणून आपल्याला डोमकावळे व्हायचेत का राजहंस व्हायचंय हे आपणच ठरवायचं, हे दुसरं कोणी ठरवणार नाही. वाईट वाईट आहेत, त्या वाईटालाही चांगलं आपल्याला करता आलं तर बघा ना, नाही करता आलं तर सोडून द्या. समज अशी आहे, वाईटाला चांगलं करण्याचा प्रयत्न करणं हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे वाईट आहे ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, सोडून द्यायचं. म्हणून लक्ष न देणं, सोडून देण्याचा अर्थ आता आता नवरा थोडासा त्याच्यामध्ये काय दोष असेल तो सोडून देणार, तसं करता येत नाही. काय ना काहीतरी माणसामध्ये दोष असतात. हे दोष जे आहेत व्यक्तीमध्ये, मग ती बाई असो नाही तर पुरुष असो, त्याच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतात. आणि हे जे दोष आहेत त्या दोषांना जर बाजूला ठेवायचं आणि त्याच्या गुणावर लक्ष ठेवत राहिलं ना की मग त्याची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी सुद्धा तशीच बदलते. तोही आपल्या गुणाकडेच पाहिल, आपल्या दोषाकडे दुर्लक्ष करेल. हे ऍक्शन रिॲक्शन आहे, कळलं की नाही. हे सगळं ऍक्शन रिॲक्शन, ऍक्शन रिॲक्शन, क्रिया तशी प्रतिक्रिया, क्रिया तशी प्रतिक्रिया. म्हणून हा निसर्गाचे नियम जे आहेत ना ते अनेक आहेत. पहा त्याचा राजा, आंबा जसा सर्व फळांचा राजा, गरुड सर्व पक्ष्यांचा राजा, सिंह सर्व प्राण्यांचा राजा, तसा सर्व निसर्ग नियमांचा राजा म्हणजे ऍक्शन अँड रिॲक्शन, इक्वल अँड ऑपोजिट. हा जो नियम आहे हा नियम म्हणजे सर्व निसर्ग नियमांचा राजा आहे. म्हणून सबंध जग या नियमाप्रमाणे चाललेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. म्हणून याच्यासाठी परमेश्वराची संकल्पना आपल्याला जर नीट समजली तर आपल्याला सगळ्या गोष्टीचा मग उलगडा व्हायला लागतो की सगळी निर्मिती झालेली आहे, परमेश्वराच्या अंगातून निर्मिती झालेली. आणि हे सगळं निर्माण झालेलं असून सुद्धा परमेश्वर त्या ठिकाणी पुन्हा वास्तव्य करू नये. परमेश्वराचं वास्तव्य सर्व ठिकाणी आहे. म्हणून आपण म्हणतो परमेश्वर सर्व ठिकाणी भरलेला आहे, हे असं आपण म्हणतो. भरलेला आहे म्हणजे काय, प्रश्न असा निर्माण होतो, सर्व ठिकाणी परमेश्वर भरलेला आहे म्हणजे कसा, तो अव्यक्त स्वरूपात भरलेला आहे. तो डोळ्याला दिसणार नाही, तो डोळ्याला दिसणार नाही. आणि डोळ्याला जे दिसेल ते त्याचंच रूप असतं, जे डोळ्याला दिसतं ते त्याचंच रूप असतं. म्हणजे परमेश्वराचंच मॅनिफेस्टेशन असतं, परमेश्वरच तो प्रगट झालेला असतो. म्हणून जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा म्हटलेला आहे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा असं जे म्हटलंय. काय झालंय, काव्य म्हटलं ना की काव्यामध्ये अनुप्रास हा एक भाग असतो. म्हणून जे जे भेटे भूत म्हणून तिकडे भगवंत असा शब्द आला, कळलं की नाही. पण भगवंत हा शब्द जो आहे हा तिकडे लागू नाही, तिकडे परमेश्वर हा शब्द लागू आहे. त्या परमेश्वर किंवा ईश्वर हा शब्द वापरला तर त्या ठिकाणी ते बरोबर आहे. भगवंत म्हणजे कशाला म्हणतात, ज्याच्या जवळ यश, श्री, औदार्य, ऐश्वर, ज्ञान, वैराग्य हे गुण ज्याच्या जवळ आहेत तो भगवंत असं म्हटलेलं आहे. भगवंताची व्याख्या अशी केली. मग आता प्रत्येक प्राण्याजवळ हे गुण आहेत, मग तो भगवंत कसा. म्हणून प्रत्येक प्राणी मात्राच्या ठिकाणी पाहत असताना परमेश्वराचं ते प्रतीक आहे, परमेश्वराचं ते रूप आहे. परमेश्वरानेच आकार धारण केला आणि आपल्याला जो दिसला तो व्यक्ती म्हणून किंवा ते फळ किंवा पशु पक्षी हे सगळं त्याने घेतलेलं रूप आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं जो पाहतो तो पाहतो असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. यप पश्यती सहा पश्यती असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने जो पाहतो तो पाहतो. म्हणून परमेश्वराचे हे जे मॅनिफेस्टेशन आहे, हे मॅनिफेस्टेशन परमेश्वराचं आहे हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आता परमेश्वर म्हटल्यानंतर त्याचं मॅनिफेस्टेशन आहे, त्याच्यामध्ये चांगलं आणि वाईट दोन्ही असतं. परमेश्वर म्हटल्यानंतर आपल्याला असं म्हणण्याचं कारण नाही की चांगलं आणि वाईटाचं मिश्रण तिथे नाही, असं म्हणण्याचं कारण नाही. आता शरीर प्रकृतीच आपण घेतली तर याच्या ठिकाणी काय काय गोष्टी आहेत, अनेक गोष्टी आहेत. चांगल्या वाईटाचं मिश्रण झालेलं आहे या ठिकाणी, कळलं की नाही.
आता मी सगळं वर्णन नाही करत, तेव्हा हे जे मिश्रण झालेलं आहे चांगल्या वाईटाचं, तसं जगामध्ये पण सगळं चांगल्या वाईटाचं मिश्रण झालेलं आहे. आपल्याला चांगल्याचा स्वीकार करायचा, वाईटाचा त्याग करायचा, एवढी जर आपल्याला एक दृष्टी आली, दृष्टिकोन ज्याला आपण म्हणतो तो जर आला, तर आपलं जीवन सुखावं व्हायला काही अडचण नाही. म्हणून फार अपेक्षा आणि फार आग्रह माणसाने धरू नये. अपेक्षा फार केल्या की अपेक्षा भंग होतो, आणि आग्रह फार धरला तर ग्रह फिरतात. म्हणून आग्रह नको आणि अपेक्षा नको, म्हणजे फाजील अपेक्षा नको, फाजील आग्रह नको. पण माणसं जी असतात ती फाजील अपेक्षा करतात आणि फाजील आग्रह धरतात, आणि तिकडे मग तो फजिती ज्याला आपण म्हणतो, ती फजिती त्याच्या वाट्याला येते. म्हणून हा जो सगळा विषय जो आहे, हा विषय आपण बारकाईने पाहतो आहोत या ठिकाणी. निरनिराळ्या अँगलने, निरनिराळ्या तऱ्हेच्या दृष्टिकोनातून हा विषय आपण पाहतो. त्याचं कारण हे आहे की एकदा आपल्याला हा विषय नीट समजला की जीवन सुखी करणं ही गोष्ट कठीण नाही. जीवन सुखी करणं ही गोष्ट कठीण नाही. आपल्याला त्याच्यासाठी खूप काही पाहिजे अशातली गोष्ट नाही. जे आहे त्यातून सुद्धा आपल्याला आपलं जीवन चांगलं करता येतं, सुखी करता येतं. आणि ते कसं करायचं ते आपण पुढल्या खेपेला पाहू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,